तर राज्यामध्ये काँग्रेस एनसीपी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीनं आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि भाजपकडनं साम दाम दंड भेदची नीती वापरली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी व्यक्त केला। शिवसेना आणि भाजपचे मंत्री केवळ जुमलेबाजी करत असल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली आहे। महाआघाडीत काँग्रेस 24 जागांवर, राष्ट्रवादी 20 जागांवर लढणार आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 जागांवर निवडणूक लढेल। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला पालघरची जागा सोडली आहे, तर रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला अमरावतीची जागा सोडण्यात आली आहे। महाआघाडीच्या या पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित नव्हते। भाजप आणि संघ परिवाराकडून साम दाम दंड भेदाचं कुटील राजकारण आज केला जात आहे। काही पक्ष त्याला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा उपयोग जनतेच्या विरोधात भाजप व संघाकडून धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनासाठी केला जात आहे, असं आमचं ठाम मत आहे। भाजप शिवसेना या धर्मांध पक्षासोबत त्यांनाही जनता या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यामुळे आमचं स्वतःचं स्पष्ट मत झालंय की महाआघाडीमध्ये जे कोणी आलेले नाहीये ती एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून आज राज्यामध्ये काम करू पाहते आणि यांना इनडायरेक्ट भाजप शिवसेनेलाच फायदा करून द्यायचा होता, म्हणूनच त्यांनी निव्वळ चर्चा करण्याच्या बद्दलचा एक बागगोवा उभा केला का काय, अशा प्रकारची शंका ही निश्चितपणे निर्माण होतीये।